येत्या 15 दिवसात दस्तापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत महामार्गावरील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करा, अन्यथा टोल वसुली बंद करू, असा गर्भित इशारा उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा येथे आयोजित बैठकीत दिला। आमदार प्रवीण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी उमरगा येथे तहसील कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग 65च्या तक्रारी व कामांचा आढावा घेण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली। यावेळी शिवसेना नेते माजी भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष बाबा पाटील, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, महामार्ग प्रकल्प संचालक राकेश जवादे, भीमाशंकर बिराजदार, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे, ठेकेदार कंपनी पीबीआयचे सुभाषचंद्र श्यामल, धर्मेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत महामार्गासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, उमरगा बायपासला शहरातून शेताला व इतर गावाला जाण्यासाठी जे जोडून रस्ते आहेत त्याच्या दोन्ही बाजूने गतिरोधक तात्काळ बसविण्यात यावेत, त्रिकोळी रोडचा सर्व्हिस रोड तात्काळ बनवावा, तसेच महामार्गावरील सर्व सर्व्हिस रोड बनवावेत, कोरेगाव अंडरपास व्यवस्थित करणे व पाण्याचे आउटलेट काढणे, एनिगूर फ्लायओव्हरचे काम व्यवस्थित करणे, साईड वॉल साईड पट्ट्या, महामार्गावरील प्रत्येक गावात कट पॉइंट, संपूर्ण रस्त्याचे सर्वेक्षण, सर्व्हिस बोर्ड लावणे, महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर 2 ठिकाणी ॲम्ब्युलन्स तसेच क्रेनची व्यवस्था कार्यरत ठेवणे, दस्तापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत जागोजागी हेल्पलाईन नंबर बोर्ड लावावेत, महामार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवून घ्यावेत, अशा सूचनाही आमदार प्रवीण स्वामी यांनी अधिकाऱ्यांना केल्या। यावेळी उमरगा बाजार समितीचे माजी सभापती रणधीर पवार, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, महावीर कोराळे, जकीपूरचे सरपंच अनिल बिराजदार, दत्ता शिंदे, सन्नी पाटील आदींची उपस्थिती होती। या बैठकीच्या वेळेस महामार्गाची सर्व कामे येत्या 15 दिवसात पूर्ण करावीत, तसेच या कामासाठी जे अधिकारी नेमण्यात येणार आहेत त्यांना उमरगा येथे राहून काम करावे लागेल। पुढील 15 दिवसात महामार्गावर महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीच्या कामामुळे एखादा अपघात जर झाला तर त्याला संपूर्णतः प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा आमदार प्रवीण स्वामींनी दिला। याशिवाय 21 डिसेंबर रोजी उमरगा बायपासवर दत्तू मनोहर पिस्के यांचा अपघाती मृत्यू झाला। यामुळे त्यांच्या नातेवाईकांना महामार्ग विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही आमदार प्रवीण स्वामी यांनी यावेळी केली। बैठकीनंतर आमदार स्वामी यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तलमोड, तुरोरी, दाबका, उमरगा बायपास येथील रस्त्याचे कामे दाखवून येथील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या। त्याशिवाय 15 दिवसात ही संपूर्ण कामे पूर्ण करावीत, अन्यथा 16व्या दिवसापासून टोल बंद केली जातील। 15 दिवसात दस्तापूर ते सीमेपर्यंतची सर्व कामे पूर्ण नाही झाल्यास 16व्या दिवशी टोल बंद करण्यात येईल, असा आमदार प्रवीण स्वामी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून हा गर्भित इशारा दिला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले।